सोलापूर शहर परिसरात अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला वाळलेली अथवा वटलेली झाडे पाहावयास मिळत आहेत। काही महिन्यापूर्वी महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर वटलेलं झाड कोसळल्याने मोठा अनर्थ घडता वाचला। त्यामुळे अशी झाडे काढून टाकण्यात यावीत, अन्यथा झाड पडून कोणाच्या तरी जीवितास धोका निर्माण झाल्यास महानगरपालिका अधिकाऱ्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते पैलवान माऊली हेगडे यांनी दिला आहे। हेगडे यांनी तसे महापालिकेला लेखी स्वरूपाचे निवेदनही दिले आहे। सोलापूर शहरामध्ये रस्त्याच्या कडेला आणि शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये वटलेली आणि वाळलेली झाडे आहेत। ते झाडे महापालिकेने तात्काळ काढून त्या ठिकाणी नवीन झाडाचे वृक्षारोपण करण्याच्या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त यांना मी निवेदन दिले आहे की रस्त्याच्या कडेला जी वाळलेली झाडे आहेत त्या झाडांचं जे डांबरीकरण असेल किंवा सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते केले गेले त्यामुळे त्याचं संगोपन झालं नाही, पाणी मुरलं गेलं नाही, त्यामुळे ती झाडे वटलेली आहेत, जळलेली आहेत। अशा झाडांच्या ठिकाणी ते सर्व झाडं काढून त्या ठिकाणी नवीन झाडाचं संगोपन करावं, पाणी मुरावं, अशा पद्धतीचं मी निवेदन जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांना दिलं आहे। सोलापूर शहरामधले जे काय बोर्स असतील पाण्याचे किंवा पाण्याचा सोर्स, ह्या डांबरीकरण आणि जो काय आपला सिमेंट कॉन्क्रीट रस्ता आहे यामुळे पाणी मुरणं कठीण झालं आहे आणि बोरचे पाणी पूर्णतः गेलेलं आहे। 95% बोरचे पाणी सध्या कमी झालेलं आहे। उन्हाळ्यात ह्याची भीषण परिस्थिती होईल। विदर्भासारखी परिस्थिती सोलापूर शहरामध्ये होण्यास जास्त काळ लागणार नाही। महापालिका केवळ घंटागाडीवरती उद्यानात झाडे लावण्याला प्रोत्साहन करते। प्रत्येक घरासमोर 5 झाडं लावली गेली पाहिजेत, रस्त्याच्या कडेला चांगली झाडं लावली पाहिजेत, लोकांना ऑक्सिजन मिळाला पाहिजे, अशा अनुषंगाने वृक्षारोपण केलं गेलं पाहिजे। लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।